2006 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालाची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे। सरकार या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। आज हायकोर्टाने 2006 च्या साखळी स्फोटांप्रकरणी निकाल देत सगळ्या 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती। आता राज्य सरकारकडून पुढची पावलं उचलायला सुरुवात झाली आहे। सरकारने गांभीर्याने दखल घेतलेली आहे। मुंबई हायकोर्टाचा निकाल हा काहीसा अनपेक्षित आणि धक्का देणारा आहे, कारण का जे मुख्य आरोपी आहेत या सगळ्या प्रकरणातले त्यांची पुरेशा पुराव्यांअभावी मुंबई हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। मुंबईकरांच्या उरातली ही एक भळभळती जखम, 209 जणांचा मृत्यू झाला होता आणि 12 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। 2006 च्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मकोका विशेष न्यायालयाने 12 जणांना